आता अचानक उर्मी? आणि काय करणार आहेस तू त्याच्याशी लग्न करून? अगं आणि परवापर्यंत नाही म्हणत होतीस ना ग तू. उर्मी, काय झालंय तुला अचानक? एकदम लग्नाचा निर्णय घेतलास तू? म्हणजे तुला आमच्यापैकी कोणाशी बोलावंसही वाटलं नाही? अगं बाळा, शत्रू नाही होत आम्ही तुझे. असं नाहीये बाबा. म्हणजे आमच्याशी एका शब्दाने तरी बोलायला हवं की नको तू? का परस्पर सगळं ठरवणार आहेस तूच? तुला काय वाटतं, तू त्या घरात सुखी राहशील? अगं त्या मुलाचं कशात काही धड नाहीये. तो मुलगा त्याच्या वडिलांना सांगू तरी शकेल का की त्याला तुझ्याशी लग्न करायचं आहे म्हणून? आणि मुळात लग्न म्हणजे काय भातुकलीचा खेळ वाटला का ग तुला? मनात येईल तोवर खेळायचा आणि नंतर सोडून द्यायचा. नाही तर काय. अगं तुला कल्पना आहे का, रोज पहाटे उठून सरा, रांगोळी, पूजा अर्चा, सोहळ्यात स्वयंपाक एवढं सगळं करावं लागेल. तुला जमणार आहे का ते बाळा? नाही 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 उर्मी, हे बघ, असं आहे ना, आतताईपणे निर्णय घेऊन नाही चालणार. बाबा अरे पण माझं प्रेम आहे त्याच्यावर. हो ठीक आहे ना, असू दे ना, पण प्रेम आणि संसार या दोन भिन्न गोष्टी आहेत बाळा. हो, पण तडजोड करावीच लागते ना कधीतरी. सगळ्या गोष्टींची तडजोड नाही करता येत उर्मी. बाबा मला आमच्या नात्याला एक संधी द्यायची आहे. अगं संधी नाही, ही आत्मघात आहे हा. हे बघा, मला ना तुम्हा सगळ्यांची काळजी कळते आणि तुम्ही काही चुकीचं बोलताय असंही माझं म्हणणं नाहीये, पण वासू त्याच्या घरच्यांसारखा नाहीये. वेगळा येतो आणि नवीन विचारांचा. खूप काही करायचंय आम्हाला, एकत्र खूप काही करायचंय आणि हे सगळं करण्यासाठी ना आम्हाला एकमेकांची साथ हवी. उर्मी, आपण नंतर बोलू या विषयावर. बाबा अरे नंतरही तुझे किंवा माझे मुद्दे बदललेले नसणार आहेत. तू शांतपणे जाऊन झोप. आपण नंतर बोलू म्हणालो ना बाळा या विषयावर. एवढा मोठा निर्णय तू सांगितलंस आणि झाला असं नाही होत. सारासार विचार करायला हवाय प्रत्येक गोष्टीवर. तुझ्या आयुष्याचं काय, करिअरचं काय, तुझ्या नोकरीचं काय? मुलीनं लग्नाच्या अगोदर स्वतःच्या पायावर उभं राहायला पाहिजे असं माझं ठाम मत आहे. आर्थिक स्वातंत्र्य नसेल तर मग अरे पण बाबा मी नोकरी करणारच आहे. पण त्या घरात जाऊन ते तेवढं तुझ्यासाठी सोपं नसणार आहे. बाबा अरे त्याचे आई वडील कर्मठ आहेत, दुष्ट नाहीये. मी काय सांगतोय ते कळतंय का? मी सांगतोय ना तुला, आपण बोलूया नंतर या विषयावर. तर तू तेच परत परत काय सांगतेस मला तू? आणि त्याचे आई बाबा कसे आहेत हे तुला माहिती आहे का? बाबा अरे पण वासू खोटं बोलणार नाही. हे बघ, तो खोटं बोलतोय असं मी म्हणतच नाहीये. त्याचे आई बाबा चांगले आहेत असं त्याचं इम्प्रेशन असेल त्यांचा मुलगा म्हणून. पण कोण कसं आहे हे आपण आपल्या अनुभवावरनं ठरवा. अरे पण बाबा जर मला त्यांचा काहीच अनुभव नाहीये तर मग ते वाईटच आहे तसं का ठरवू मी त्यांच्याबद्दल? मी सांगतोय ना, आपण नंतर बोलूया या विषयावरती. तर तू वाद काय घालतेस माझ्याशी? पण मी वाद कुठे घालते? मी सांगते तुला बाबा. हे तुझं सांगणं नुसतं सांगणं नाहीये उर्मी. तू चिडतोयस का एवढा? चिडून येते काय? मी नाचू इथे आनंदाने. विद्या, अरे तू जरा शांत हो ना. तुला नाही ना आता बोलायचं? नको बोलूया, आपण नंतर बोलू. हं? पण तू असं स्वतःला ना त्रास नको करून देऊस प्लीज. कारण तू लग्न करायचा निर्णय घेतेस तेही त्याच्याशी. बाबा मी फक्त विचार बोलून दाखवला. अरे अगं पण तुला नाही ना बोलायचंय आता? बोलू आपण नंतर, माझी काहीच हरकत नाही.